नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. लग्न समारंभ सुरू असताना मंगल कार्यालयात प्रवेश करून चोरी करणाऱ्या एकाला गुन्हे शाखा युनिट 2च्या पथकाने आयटीआयच्या मागे ताब्यात घेतलंय. याबद्दल अधिक माहिती अशी की 20 मे रोजी सौभाग्य मंगल कार्यालय पपाया नर्सरी सातपूर येथे लग्न समारंभ चालू असताना वधू पक्षाच्या रूममध्ये सोन्या चांदीचे दागिने चोरून नेल्याचा प्रकार हा घडला होता. याबाबत सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारे तसेच गोपनीय माहितीनुसार सदर आरोपी हा मोपेड दुचाकीवर नीमा हाऊसकडे बारबाबा नगरकडे जाणाऱ्या रस्त्याने आयटीआयच्या मागे भिंतीलगत बसलेला. त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार सदर ठिकाणी सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आलाय. त्याच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्याच्या ताब्यातून चोरीतील 3,78,000चा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून पुढील तपासासाठी त्याला सातपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलाय. सदरची कामगिरी गुन्हे शाखा युनिट 2 कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक समाधान हिरे, पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण, यशवंत बेंडकुळी, बाळू शेळके, विलास गांगुर्डे, गुलाब सोनार, संजय सानप, नंदकुमार नांदुर्डीकर, सुनील आहेर, चंद्रकांत गवळी, अतुल पाटील, प्रकाश महाजन, वाल्मिक चव्हाण, मनोहर शिंदे, तेजस मते, प्रवीण वानखेडे, सुनील खैरनार, जितेंद्र वजिरे तसेच तांत्रिक विश्लेषण कडील सहाय्यक पोलीस निरीक्षक जया तारडे त्यांच्या संपूर्ण टीमने अशाने यशस्वीरित्या राबवली आहे. ब्युरो रिपोर्ट, एस मराठी न्यूज, नाशिक. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.